दादा औषध. विटणला या गोळ्या औषधांनी कधी सुटका होणार यातून कोणास ठाऊक. आता लहान मुलांसारखा हट्ट नाही करायचा, पटकन औषध घ्यायचं. प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. येस येस येस, घेतो घेतो. शुभ्रा कुठे का दिसली नाही, बराच वेळ झाला. ती गेलीये काकांबरोबर बाहेर. मंजिरीचा वाढदिवस आहे ना, सेलिब्रेशनचा प्लॅन आहे दोघांचा. काकू काय अजून बर्थडेची तयार नाही केलीस? काय अंकिता, अगं बरोबर आहे शुभ्राचं, काहीच तयारी नाही केलीत तुम्ही. बरं मी सगळं सामान घेऊन आलेलो आहे, चल पटकन तयारी करू. चल 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 चल. हो आलेच. आजोबा शुभ्रा कुठे गायब होती? हे मला एक सांग, तू शिवराजला काका का म्हणतेस का? तुझा आजोबा आहे ना तो? आई म्हणते म्हणून. आई म्हणते म्हणून? मग तुझी आई मला सुद्धा बाबा म्हणते, मग मला का ना बाबा म्हणत? कारण तुम्ही तिचे बाबा, मी माझ्या बाबांना बाबा म्हणेन. हो हो, मी पाठवते कोटेशन्स तुम्हाला. फक्त ते कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन्स बद्दल आपण नंतर बोलूयात. ठीक आहे, ओके. आई अगं फोन बंद कर ना. सॉरी 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 माझं पिल्लू. हा किती मस्त दिसतं माझं बाळ. आई तुझ्यासाठी बर्थडेचा सरप्राईज आहे. ओय सरप्राईज सांगितलं. चल चल चल. अगं शुभ्रा, अगं ते ओढू नको शुभ्रा, त्यात लॅपटॉप आहे. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मंजिरी, हॅपी बर्थडे टू यू. अरे काका आता तुझा गिटार आयटम. एक मिनिट सगळ्यांनी आधी कान बंद करा. असं असतं थांबा, तुझं असा गिटार वाजवतो ना, तिकडे कानातलं पण आज ऐकू जाईल. थांब तू आता. अहो हे कसं वाटलं सरप्राईज? अहो हे एवढं सगळं करायची काय गरज होती? फक्त तुझ्यासाठी. मी काय म्हणते, आपण घरातल्या सगळ्यांना बोलवूया ना केक कापण्यासाठी. मंजिरी, घरात सध्या फक्त तू आणि मी आहोत.
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मंजिरी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Manjiri. Happy birthday to you. गुड मॉर्निंग राजे. हे काय कोणाचा वाढदिवस विसरला? हो ऍक्च्युली नाही, सकाळी मंजूनच आठवण करून दिली. एनिवे, मंजिरी वनी जिथे कुठे असाल, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आता मस्करीचा विषय झाला नाही, तिचं असं बेपत्ता होणं. 7 वर्ष झाली सत्यजित. 7 वर्षात तर काय लोकांच्या मरणाची मस्करी होते. माणूस फार काळ नाही दुःखी राहू शकत. एखाद्या मैताचंच बघ ना, लोक दुःखी चेहरे करून जमतात, मग थोड्या वेळाने दबक्या आवाजात बोलायला लागतात. त्यात एखादा विनोदही घडतो, मग हसू की नको असा विचार करत लोक हसूनही घेतात. मनुष्य स्वभाव. आपण लग्नासारखा जीव घेणा प्रसंग एवढ्या थाटामाटात साजरा करतो, त्यावरूनच बघ काय. अच्छा, म्हणजे आता तुझं लग्न जीव घेणं झाले तुझ्यासाठी. माझी आणि मंजूची केसच वेगळी आहे. अरे आत्ता कुठे आमच्या प्रेमाची सुरुवात झाली. हो ना, कारण मुळात तुझं तिच्यावर प्रेम आहे हे कबूल करायलाच 2.5-3 वर्ष घेतलीस तू. मंजुषा होती म्हणून थांबली. मी असतो ना तिच्या जागी, कधीच लात मारली असती तुला. अच्छा, म्हणून आज एवढी 7 वर्ष झाली तरी मंजिरी वहिनींचा वाढदिवस साजरा करतोस. माझी आणि मंजिरीची केस वेगळी आहे. आमचं प्रेम कधी संपलंच नाही, संपणार नाही. सात वर्ष झालीत सत्यजित. माझा शोध सुरूच आहे. एक ना एक दिवस सापडेल. तिनं असं न सांगता निघून नको जायला हवं होतं. तिला काय वाटत होतं मी जेलमधून सुटून आल्यानंतर पळवून घेऊन जाणार आहे शुभ्राला? अरे अख्खं सरनाईक कुटुंब रातोरात गायब झालं, सगळे बंध तोडू. अरे मंजिरी वहिनी आणि बाबांचं ठीक आहे, पण काका काकुनी सुद्धा त्यांचं पुण्यातलं जुनं घर विकून टाकलं. आता कुठे ते देव जाणे. आपण बोलत काय बसलो, तुला निघायचंय ना? कुठे? अरे असं काय करतोयस? ओ गॉड, ओ गॉड, मी वेळेत नाही गेलो तर माझी धडकत नाही. आता मी चाललो, बाय. चल मी निघतो. एवढा घाबरतोस? घाबरतो, प्रचंड घाबरतो. चल बाय बाय बाय. हा बोला भांजे. काय? अहो पण हे काय कारण झालं का? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला माझी कामं वेळेत पूर्ण झालेली पाहिजेत म्हणून. हे बघा भांजे, इतर इंटिरियर डिझायनर सारखं आपण टंगळ मंगळ करत नाही म्हणून नाव आहे आपलं. अहो पण एक मिनिट तुम्ही तिथे साईटवर थांबा, मी येते. तुम्ही कुठे जाऊ नका, येते मी. ठीक आहे.
आलीस? अगं ते मुलुंडला काम चाललंय ना आपलं, तिकडे जाऊन येते पटकन. अगं आजच्या दिवस तरी घरी था. काकू, ही चैन परवडण्यासारखी नाहीये मला. उद्याची डेडलाईन आहे आणि अजून कामं पूर्ण झालेली नाहीये. त्या लोकांच्या डोक्यावर बसल्याशिवाय ना काहीच होणार नाही. शुभ्राला आवडणार नाही अगं. काढीन समजूत मी तिची. आणि असंही आज माझा वाढदिवस आहे, शुभ्राचा नाही. आणि तुला माहितीये की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीही झालं तरी मी रजा टाकते. पण तिच्यासाठी तुझा वाढदिवस महत्वाचा आहे. मगाशी तिने जे सरप्राईज दिलं त्यासाठी ती किती दिवस तयारी करत होती माहिती आहे तुला? काकू, तुला माहितीये मला माझा वाढदिवस साजरा करायला नाही आवडत. उगाच नको त्या आठवणी. मंजिरी, एनिवे, आणि हो, शुभ्राला जाणीव आहे की मी तिची आई आहे आणि तिचा बाबा सुद्धा. त्यामुळे समजून घेईल ती मला. समजून घेणार नाही तर काय करणार? दुसरा पर्याय आहे का तिच्याकडे? तिच्या वयाच्या मुलींपेक्षा ती किती मॅच्युअर्ड आहे माहिती आहे तुला? हो, पण झाला तर फायदाच होईल ना तिला याचा. हे बघ, प्लीज आजचा दिवस सांभाळून घे. शुभ्राची काळजी घे. मी पटकन येते. आलेच. बाळा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. आणि हो, गिफ्ट आल्यावर घेणार आहे मी, लक्षात ठेव. लवकर आलीस तरच मिळणार आहे, लक्षात ठेव. ओके, ठीक आहे, चल बाय. बाय. अरे युवराज, नको ना लोळू जमिनीवर. काय चाललंय तुझं? अरे आत्ता वरती ना, मी तुला फटके खाशील आता माझे. काय करायचं सांग आता. आई चल ना, खेळ ना. काय खेळायचंय? छोटा भीम, छोटा भीम भीम मोदी उड्या मारणं बंद कर ह्याच्यावर. काय सारखं सारखं ओरडत असतेस ग त्याला? अहो, उच्छाद मांडलाय नुसता या मुलांनी. दिवसभर दंगा, दिवसभर दंगा. वाकडी तोंड करून दाखवते. फटके ज्ञान आहे ना मती. तुम्ही बघितलं का एकदा घराची काय अवस्था केली आहे? दिवसभर आवरून आवरून माझा दम निघतो. मोलकरीण करून टाकली पार मला या घरातली ना. अरे तू बघितलं? अगं कसं पाई कावतीस त्याच्यावर? तुझा नवरा बी द्वाडवाता लहानपणी. आणि काय सांगते तुला, तुझी आत्या आजी हाय का नाही, तिनं तुझ्यासाठी खीर केली. आत्या आजी. मला आजी म्हणायचं नाही, फक्त आत्या म्हणायचं. ओके आत्याची. पुण्यांदा म्हणलास आजी? यांचं एक वेगळंच आहे काहीतरी. काय म्हणलीस? नाही, काही नाही. मला ढीगभर कामं पडली. आणि तू आता जर का पसारा घालशील ना तर सोलून काढीन तुला. आत्या आजी खीर द्या ना. मला आजी पुण्यांदा म्हणलास ना, नाही देत जा खीर. अरे बिरबलाची खीर आहे ती, सकाळपासून शिस्ती आहे. अगं स्पेशल केशर घालून खीर बनवली. आर्याला आवडते ना अगदी तशी. वय बाय, तिला आवडते तसंच व्हायला पाहिजे समज. आता वादळ शिरल्यागत शिरल बघ घरात. काय अशी द्या पणजी, आम्ही जिंकलो. आमच्या नाटकाला प्राइज मिळालं. शाबास. आणि मी नाटकात फर्स्ट आले. अरे वा. मला नाचायचंय ना. मी नेतेच आहे ना, दिवसभर नाचतोस ते काय कमी आहे का? रट्टे तीन चांगले. अगं कशा पायी वरतेस त्याला? अहो नाही आजी, जरा सुद्धा धाक नको का त्याला? किती द्वाड झालाय बघितलं का? अगं पण आता वरती जायचे आणि कपडे बदलायचे. मळलाच दिवसभर खेळून. चल. काढते आता मी तुझं सगळं. चल. पणजी, बाबा कुठे आहेत? बाबा इकडे. फर्स्ट प्राइज. ओ वाव. तड 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 तड. आजीला दाखवलं की नाही फर्स्ट प्राइज? नाही, मी तर विसरली. चल
आजी हे फर्स्ट प्राइज. कपडे बदलू. बाबा आज टीचर मला शाळेत सुपरस्टार म्हणाली. तू आहेस सुपरस्टार, स्टार ऑफ माय लाईफ, मेरी आंखों का तारा. बाबा आज शाळेत मला आयुष लव यू म्हणाला. काय? कोण कोण आहे हा आयुष? काय आडनाव काय त्याचं? कुठल्या क्लासमध्ये? तुझ्या क्लासमध्ये? नाही तो तर सिनियर केजी मध्ये आहे. आमच्या नाटकात 7 बुटके होते ना त्याच्यामधला एक बुटका. सिनियर केजीतला मुलगा तुला लव यू म्हणाला? त्यात काय झालं? त्यात काय? आमच्या वेळी मुलीच्या लग्नाच्या काळजीनं बापाचे केस जायचे. माझे केस तुझी शाळा संपेपर्यंत टिकले तरी पुष्कळ आहे. बाबा पार्टी. पार्टी? मला प्राइज मिळायची पार्टी नको. ओ या पार्टी, पार्टी, येस पार्टी. सांग कुठे करायची पार्टी? वॉटर पार्क. बाबा या संडेला जाऊया. तिकडे मस्त मोठ्या राईड्स बनलेत. वरतून जायचं आणि डबा पाण्यामध्ये. ए उंचावरून डायरेक्ट पाण्यात पिण्यात काही नाही. आपण ते वेव पूल मध्ये जाऊ. हा तिकडे छान मस्त आपण खेळूया. बाबा तुम्ही ना घाबरट आहे. हो मी घाबरट आहे तुला बाबा. बस बाबा तुम्ही रागवले. सॉरी बाबा. लिंबाची फोड आंब्याची काप. तू माझी लेक आणि मी तुझा बाप. बाबा तुम्हाला एक विचारू. विचार. मम्मा पण नाटकात काम करायची. बाबा टीचरने विचारलं की तुमच्या घरातलं कोण नाटकात काम करतं का. आत्या आजीनं तुझ्या आवडीची खीर केली. चल 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 पटकन कपडे बदल, जेवायला चला. चला बाबा मम्मा. अरे तुला काय ठरलंय? डोंट टॉक अबाउट मम्मा. मग चला चला चला. खीर खायची ना? चला या बाहेर पटकन. नेत्रा, नेत्रा, नेत्रा. कशाला ओरडतोय? तुझ्या पहिल्या हाकेलाच ऐकलंय मी. बोल काय? हो का? पण पहिल्या हाकेत मला ओ नाही दिलीस तू. मग फासावर लटतो आता मला. हॅलो हॅलो हॅलो. ह काय झालं काय एवढं चिडायला? Why are you so angry? तुझ्यावर नाही चिडलीये रे, पण तुझा तो दिवटा लेख बघितला ना रूमची काय अवस्था करून ठेवलीये. हे बघ मी दिवसभर फोन शोधतेय, तो इथे पडलाय. ती उशी दे ना मला जर. एक चल या संगत काहीतरी. गौरांग उशी दे रे. ऐक तर काय झालंय? काय ग? एरवी आपला मुलगा आणि मस्ती करायला लागल्यावर फक्त माझा मुलगा. बरं नेत्रा, उशीर झालाय मला आता. डबा दे चल लवकर. आज डबा नाही तू बाहेर जे. का बाहेर का जेऊ? कारण आज स्पेशल बेत आहे घरात. खूप मोठा गाठ घातलाय त्यामुळे अजून स्वयंपाक झालेला नाही. आज काय? आज काय आहे? अरे आज ईद, दिवाळी, दसरा, नाताळ, न्यू इयर सगळं एकत्र आहे मुदळकरांच्या घरात. तुमच्या त्या आर्याला बक्षीस मिळालंय ना कसलं तरी. कसलं बक्षीस? काय माहिती कुठे जाऊन कडमडली होती. नेत्रा काय बोलतेस तू? कुठल्या तरी नाटकाच्या स्पर्धेत बक्षीस मिळालंय तुमच्या लाडक्या आर्याला. खुश करेल नाही तर काय. शेवटी मुलगी कोणाची? नेत्रा इनाफ. आता या विषयावरून भांडण होईल आपलं. ए बाबा माफ कर मला. बाकी घरात जशी तोंडाला कुलूप लावून फिरते ना तशीच आता तुझ्या समोर पण बसेल. कारण मला नाही भांडायचं तुझ्याशी आणि त्या मुलीवरनं तर नाहीच नाही. अरे
मम्मा, आज मला शाळेत ना ऍक्टिंग मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं. बघायचंय तुला? हे बघ.